नमस्कार मैत्रिणींनो, ओम साईराम. आज आपण साधा ब्लाऊज बघणार आहोत. 4 टक्स. मी 37 साईजचा ब्लाऊज कापते. त्यासाठी मी उंची घेतलेली आहे 14 इंच, त्यामध्ये प्लस 1 इंच 15. इकडे छातीचा चौथा भाग घेतलेला आहे, त्यामध्ये 1.5 इंच मिळवलेला आहे. 10.5 खाली तितकंच घ्यायचं. अशा पद्धतीने चौकोन तयार करून घ्यायचा त्याचा. त्यानंतर इकडे 3 इंच घ्यायचं. इकडे शोल्डरच्या निम्मे प्लस पाव इंच 6 इंच घेतलेला आहे मी इथे. इकडे खाली पण तसंच 6 इंच मोंड्याचा 6 इंच इकडे पण घ्यायचं. या साईडने पण 6 इंच. त्यानंतर इथे रेषा आखून घ्यायची आणि त्यानंतर 6 इंच इकडून पण आणि मोंड्याचं आकार देऊन घ्यायचा आहे. गळ्याचा पण आकार, गळ्याचा चौकोन आखून घ्यायचा, मोंड्याचा चौकोन आखून घ्यायचा. त्यानंतर अशा पद्धतीने इथे 4 इंच घ्यायचा आहे. वरती 4 इंच. अशा पद्धतीने टक्स देऊन घ्यायचा 4 इंचाचा. बाजूने पाऊण इंच. दुसरा टक्स हा देऊन घ्यायचा आहे. जो 4 इंचाचा टक्स घेतला आहे त्याच्या अर्धा इंच वरती असा घ्यायचा आहे तो. म्हणजे अर्धा इंच कमी घ्यायचा आहे तो. इकडे हा टक्स 1.5 इंचाने कमी घ्यायचा आहे मधल्या टक्सच्या. आणि हा मध्याला मोंड्याच्या तिथं मोंड्याचा आकार देताना जो मध्य आहे त्याच्या 3.5 इंच घ्यायचा आहे तो टक्स. इथे पाव इंच अंतर घ्यायचं. त्यानंतर कट करून घ्यायचं आहे. त्या अशा पद्धतीने पुढचा भाग झालेला आहे. आता आपण पाठीमागचा भाग तयार करून घेऊ. त्याला उंची 14 प्लस 1 इंच छातीचा चौथा भाग. अशा पद्धतीने चौकोन तयार करून घ्यायचा आहे. गळ्याच्या आकारासाठी 3 इंच. नंतर मोंढ्याचा 6 इंच, शोल्डरच्या निम्मे. अशा पद्धतीने
गळा आपल्याला जसा पाहिजे तसा मी इथे 10 इंच घेतलेला आहे. गळ्याचा चौकोन तयार करून घ्यायचा, गोलाकार देऊन घ्यायचा त्याला. मोंड्याचाही चौकोन तयार करायचा, मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा. इकडून ह्या साईडने 1.5 इंच, त्यानंतर त्याचा मध्य काढायचा व 4 इंच टक्स आणि बाजूने पाऊण इंच. अशा पद्धतीने पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आता आपण त्रिकोणी तुकडा काढणार आहोत. 4 इंचाचा त्रिकोणी तुकडा काढलेला आहे, 3.5 इंचाचा. अशा पद्धतीने चौकोन तयार करायचा. त्यानंतर 1.5 इंच खाली 4 इंचाचा चौकोनात छातीचा चौथा भाग घ्यायचा आणि उंची 4 इंचाची घ्यायची. त्यानंतर 1.5 इंच खाली आणि असा आकार देऊन घ्यायचा. अशा पद्धतीने